नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं रुपालीज हँडक्राफ्ट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. समोर जे सुंदर फूल दिसतंय हे उलन रंगोली मॅटचं फूल आहे. समई आसन किंवा दिवा आसन हेच आज आपण शिकणार आहोत. तर मी एक आपल्या स्वयंपाकघरातली परात घेतलेली आहे ज्यामध्ये आपण जेवण घेतो. तर ती परात 12 सेंटीमीटरची आहे. 12 सेंटीमीटर म्हणजेच थोडक्यात 1 फूट. समोर पाहताच आहेत तुम्ही 1 फुटाची ही परात आहे. त्याचबरोबर बेसला मी रेक्झिन वापरणार आहे आणि हा मशीनचा खडू किंवा तुम्ही साधा चॉकही वापरू शकता. आणि हे बेसला जे वापरलेलं आहे ते रेक्झिन आहे. तर ती परात मी आहे अशी ड्रॉ करून घेतलेली आहे राऊंड शेपमध्ये आणि तीच मी कट करून घेतलेली आहे. एकदम परफेक्ट गोल येतो ना. कोणत्या मापात मेजर टेप किंवा कशाचीही गरज लागत नाही. असं नाही की तुम्हाला 1च फुटाची घ्यायची आहे. आता मी हा बिझनेस करत आहे त्यामुळं मी 1 फूट असं मेजरमेंट ठेवते आहे. तुम्ही जर स्वतःसाठी वापरासाठी घेत असाल तर तुम्ही परत घेऊ शकता आणि त्याच्यातून ही सुंदर अशी फ्लावरची डिझाईन तुम्ही बनवू शकता. ते ड्रॉ केलेलं आहे तेच मी आता कट करून घेत आहे. ते एकदम सुंदर असं राऊंड शेपमध्ये कट झालेलं आहे. आता त्याला डबल फोल्ड करायचं आहे. एक डबल फोल्ड करायचं आहे. इथं मी त्याला डबल फोल्ड करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर अजून एक फोल्ड करायचा आहे. त्याचा 1/4 भाग करायचा आहे. असं फोल्ड करून त्याचा 1/4 भाग करायचा आहे आणि त्याचं एकदम मिडल पोर्शन आपण काढून घेणार आहोत. हे बघा, त्या चॉकनी आपण तिकडं ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि त्याचं मिडल पोर्शन आपण काढून घेणार आहोत. म्हणजेच तुम्हाला समजेल की आपण या फ्लावरमध्ये किती पेटल्स बनवतो आहे, पाकळ्या बनवतो आहे, ते आपल्याला इझी होऊन जाईल. आता समोर दाखवल्याप्रमाणे मी त्याचे 4 भाग केलेले आहेत आणि त्याचबरोबर दुसरी एक परात घेतलेली आहे छोटी. तिला मी मिडल पोर्शनमध्ये म्हणजे मध्यभागी ठेवून तसंच ड्रॉ केलेलं आहे. एकदम इझी आणि सोप्या पद्धतीने हे फूल कसं बनवायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे. तर कुठेही व्हिडिओ स्किप करू नका आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ह्या प्लेटचं मेजरमेंट 6 इंच असं आहे आणि ती प्लेट मी तिकडं ड्रॉ केलेली आहे. त्याचबरोबर आता आपण पाठीमागं दाखवल्याप्रमाणे 3 कलर वापरले आहेत. मरून, येल्लो आणि ऑरेंज कलर असे 3 कलर आपण यामध्ये वापरलेले आहेत. तर मिडल पोर्शनमध्ये असे पूर्ण मरून कलरचा जो राऊंड आहे, मोठा राऊंड, तो पूर्ण पहिला आपल्याला अगदी व्यवस्थितपणे कंप्लीट करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर मी बेसला रेक्झिन वापरत आहे. कुणी कॅनव्हास वापरतं, कुणी नॉन ओव्हन वापरतं. आणि जर तुम्हाला याबद्दल पण काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर प्लीज मला कमेंट करा. मी तुमच्या कमेंटची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आता आणि ही जी ग्लू गन मी वापरत आहे ती 100 वॅटची आहे. ही मी आमच्या लोकल मार्केटमधून घेतलेली आहे. जर तुम्हाला हवी असेल तर ती मिशो, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन इथंही मिळते. जर तुम्हाला हवी असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये लिंक असं टाईप करा. मी लिंक प्रोव्हाइड करायचा तुम्हाला प्रयत्न करेल. आणि जर तुम्हाला याबद्दलचं काही साहित्याचं इन्फॉर्मेशन हवं असेल तर ह्याआधी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामध्ये मी पूर्ण इन्फॉर्मेशन की उलन मॅट रंगोलीसाठी काय साहित्य लागतं, कसं लागतं ते सगळं शेअर केलेलं आहे. तर तो माझ्या चॅनलला व्हिजिट करून तो व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्यातून तुम्हाला संपूर्ण माहिती अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल. आणि तुम्ही जर घरात बसून एखादा छोटासा बिझनेस सुरू करायचा विचार करत असाल तर मैत्रिणींनो, हा खूप छान बिझनेस आहे आणि सध्या खूप ट्रेंडिंगसुद्धा हा बिझनेस आहे. आणि घरात बसून करण्यासाठी सुद्धा हा परफेक्ट बिझनेस आहे.
तर घरातली जबाबदाऱ्या, मुलं यांच्याकडे लक्ष देऊन जर आपण आपल्या स्वतःसाठी काही ट्राय करायचा प्रयत्न करत असाल तर हे एक बेस्ट ऑप्शन आहे. असंच जर तुम्हाला नवीन नवीन डिझाईन पाहण्यासाठी इंटरेस्ट असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी आता रोज एक किंवा मला प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन डिझाईन शिकवण्याचा किंवा रोज एक व्हिडिओ टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. त्यातून तुम्हाला खूप इन्फॉर्मेशन मिळणार आहे. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन ऑन करून ठेवा, म्हणजे मी बनवलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला ती इन्फॉर्मेशन लगेचच मिळून जाईल. आता समोर दिसते त्याप्रमाणेच मी ऑरेंज कलरचे त्याला बाजूनी केलेलं आहे. ऑरेंज कलरने आउटलाईन बनवून घेतलेली आहे पेटल्सनी. एकदम एकदम इझी आहे मैत्रिणींनो, खूप काही हार्ड नाही हे फ्लावर बनवण्यासाठी. खूप छानही दिसते आणि तुमच्या घराची शोभाही वाढवणार आहे हे फ्लावर. खूप मस्त. अशाच रांगोळ्या एकदम इझी वेनी पाहण्यासाठी किंवा शिकण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला खूप शोधण्याची गरज लागणार नाही. पटकन तुम्हाला माझ्या चॅनलचे व्हिडिओज वगैरे ची नोटिफिकेशन पण तुम्हाला मिळून जाईल. चल मी व्हिडिओ स्किप करत बनवलेला आहे, कारण तुम्हाला बोर नाही व्हावं म्हणून. त्यामुळं मी फास्ट फॉरवर्डमध्ये हा व्हिडिओ ठेवलेला आहे मैत्रिणींनो, खूप न वाढवता. मी तुम्हाला जर या वूलन मॅट रंगोलीचे साहित्य, रेक्झिन, कॅनव्हास, वूलन, ग्लूगन, ग्लू स्टिक्स किंवा ड्रेसिंग पेपर असं काही हवं असेल तर तुम्ही तेही या पाकळ्यांच्या मध्ये आपण पिवळा कलर भरलेला आहे आणि ऑरेंज कलरने आउटर लाईन म्हणजेच साईड पूर्ण भरलेले आहे. तुम्ही याच्याऐवजी तुम्हाला जे दुसरे कलर्स आवडतात, म्हणजे दुसरं कलर कॉम्बिनेशन जर तुम्हाला हवं असेल तर तेही तुम्ही भरू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही रंगसंगती तुम्ही करू शकता. तुम्हाला ज्या कलर बनवायचे आहेत ते तुम्ही टाकू शकता आणि नक्कीच बनवू शकता. तर एकदा नक्की ट्राय करा मैत्रिणींनो. तर पहा मैत्रिणींनो, किती सुंदर असं वूलन मॅट रंगोली डिझाईन आपली बनवून तयार आहे. अगदीच 20 ते 25 मिनिटांमध्ये छान समई आसन किंवा दिवा आसन किंवा डेकोरेशन फ्लावरसुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. एकदम पटकन आणि सोप्या पद्धतीने हे बनून जातं आणि दिसण्यासाठीही खूप आकर्षक दिसतं मैत्रिणींनो. यासाठी खूप काही करायची गरज नाही किंवा तुम्हाला रांगोळ्या जर येत नसतील तर हे खूप छान ऑप्शन आहे. जर तुम्हाला रांगोळ्या बनवताही येत नसतील किंवा काढताही येत नसतील तर हा खूप सुंदर ऑप्शन आहे, जो तुमच्या घराला एकदम सुंदर बनवेल, तुमच्या पूजेला एकदम आकर्षक बनवेल. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल थँक यू.